भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आत्तापर्यंत आपण पाहिलं बलराज नानांना भेटतात आणि सांगतात की त्यांनी आशाला समजवावं. आशिष आभाला भेटून तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. तिथेच पल्लवी पण विजयला भेटायला आली आहे. आशिष आभाला ती दोघं एकत्र बसलेली असताना दाखवतो आणि सांगतो की आशाचा पतीच आशाशी एकनिष्ठ नाहीये. विजय पल्लवीला आपल्या घरी घेऊन जायला तयार होतो. आता पुढे. हो, ही गोष्ट खरी आहे की रोहितचा खून गोविंदने नाही तर तो खून विजयने केला. नाही बेटा, हे खरं असूच शकत नाही. मला देखील असंच वाटत होतं नानू. मी पण असाच विचार करत होते. पण आज गोविंद आणि विजयचं बोलणं ऐकल्यावर मला खात्री पटली की कदाचित विजयच खुनी आहे. नाही, बहुतेक हे देखील त्यांचं नाटक असेल आणि या गोष्टीचा काही पुरावा आहे त्यांच्यापाशी. काहीही पुरावा नाही, पण विजयकडे या प्रश्नाचं एक उत्तर आहे. म्हणजे पुरावा का नाहीये? कारण की गोविंदने त्याचा आरोप स्वतःच्या माथ्यावर घेतलाय. तुम्ही पण विचार करा ना नानू, तो प्रेम तर पल्लवीवर करतो, पण त्याने लग्न माझ्याशी केलं. तो आता इतक्या टोकापर्यंत जाऊन गोविंदला का वाचवू पाहतोय? ह्यासाठी नानू, यासाठी की गोविंदने विजयवरचा आरोप आपल्या माथ्यावर घेतलाय. हे भगवंता, हा काय तिढा आहे देवा. नानू, आज जेव्हा मी इथे यायला निघाले तेव्हा त्या लोकांनी मला असा एक टोमणा मारला की मी तुम्हाला विचारावं की आता मला काय करायला हवं. बोला ना नानू, बोला ना, आता मला काय करायला हवं? मी तर हेच सांगेन बेटा, सोडून दे ही केस तू. बेटा, ज्या केसमध्ये न्याय मिळूच शकत नाहीये ती केस लढून तुला काय मिळणार आहे बेटा? विसरून जा ही केस. नानू, हे तुम्ही सांगताय? हो बेटा. तुम्ही नेहमी मला न्यायाच्या मार्गाने जाण्याचा धडा शिकवला. बेटा, काळाबरोबर कधी कधी माणसाला बदलावं लागतं आणि मी स्वार्थी झालोय बेटा, कारण मी तुला कलंकित झालेली पाहू नाही शकत. हे बघ, शास्त्रीजींनी तर नकार दिलेला आहेच. आता मी देखील तुला हेच सांगेन की ही केस तू सोडून दे आता. नको रडूस बेटा, नको रडूस. तुझ्या डोळ्यात मी अश्रू पाहतो तेव्हा मला वाटतं की याला कारणीभूत मी आहे. नाही नानू, नाही, हे अश्रू नाहीये.
इथे नातेसंबंधांना वाहिलेली श्रद्धांजली आहे ज्यांचं आता अस्तित्वच नाही. मी न्यायाचा मार्ग नाही सोडू शकत नानू. कदाचित माझ्या नशिबात हेच लिहिलेलं असावं आणि मी ते स्वीकारते. पण मी माझ्या आत्म्याबरोबर प्रतारणा नाही करू शकत, कधीच नाही. यशस्वी हो बेटा, यशस्वी हो. आयजान, काय रे गोविंद, जेव्हापासून इथून गेलेस मला विसरूनच गेलेस ना. एकदाही फोन करावासा वाटला नाही का तुला? जान, तू नाराज का होतेस? आता तुला तर ठाऊकच आहे ना की इथे माझ्यासाठी किती प्रॉब्लेम्स आहेत ते, किती काम आहे आणि मी यावेळेस कोणत्या अडचणीत सापडलोय ठाऊक आहे ना तुला? हो ठाऊक आहे, तरी पण एका फोनसाठी तर वेळ काढू शकतोसच ना. आणि तू विपुल दादाशी पण बोलला नशील, हो ना? रे, तू जेव्हा सांगशील तेव्हा बोलेन मी. तू जर म्हणालीस तर आत्ताच बोलतो, पण बोलायचं काय ते तरी सांग मला. अरे आता नाही, तू आता फोन नको करूस. कावेरी, प्रॉब्लेम आहे काय? तू कुठल्या काळजीत आहेस का? तू विपुल दादाचे मित्र असूनही त्यांना समजावू शकत नाहीस ना की ते अशा चुका का करतात ते? पण झालंय काय ते तरी सांग मला. ते काल विपुलदादाची कोर्टात तारीख होती. न्यायालयाने विपुलदादाचा जामीन रद्द केलाय. काय? ठाऊक आहे ना तुला विपुलदादांचा स्वभाव, कोणाचंच ऐकत नाही ते. काल त्यांनी भर न्यायालयात स्वतःच्याच वकिलाला मारलं, मग त्यांना ताबडतोब अरेस्ट केलं गेलं. ओहो, हा विपुल पण ना. मी त्याला किती वेळा सांगितलंय की स्वतःसाठी अडचणी तयार नको करूस. आता ही तर तशीच गोष्ट झाली जशी आली अंगावर घेतलं शिंगावर. कावेरी, मी त्याला एक वार नाही अनेक वार समजावलंय, तुझ्या रागावर थोडा काबू ठेव, शांतपणे घे. पण त्याने माझं ऐकायला तर हवं ना. आता पहा, बसल्या बसल्या स्वतःवर संकट ओढवून घेतलंय विपुलने. गोविंद, जरा प्रयत्न कर ना, बघ ना विपुलदादांना कसं सोडवता येईल हो ते. हो, मी पाहतो ना काय होऊ शकतं ते. अगं, आता हे सगळं कळल्यावर मी गप्प कसा बसू शकेन? शेवटी तो माझा दोस्त आहे आणि सर्वात मोठी गोष्ट, तो तुझा भाऊ आहे. एक काम कर ना, तू त्या वकिलाला जाऊन भेट. वकील नक्कीच काही ना काही मार्ग दाखवतील ना विपुलदादांना सोडवायचा. हे बघ जान, तू मुळीच चिंता करू नकोस, अजिबात घाबरू नकोस. मी जाऊन पाहतो की काय होऊ शकतं ते. शेवटी अशा वेळीच तर एक दोस्त दुसऱ्या दोस्तच्या कामी येऊ शकतो, हो ना? मी पाहतो की विपुलला कसं सोडवता येईल ते. ठीक आहे? ठीक आहे, मी फोन ठेवतो. बाय. बाय. बरं झालं की हा आपणहूनच आत गेला ते, नाहीतर माझ्यासाठी फार मोठी डोकेदुखी बनला असता. माझा पार्टनर बनायचं होतं त्याला, माझा पार्टनर. विपुलला आता जामीन मिळाला नाही तरच मी बिनघोर राहू शकेन. दोस्त बनून माझीच गुपितं माझ्याच समोर उघड करत होता. आता पाहतो की ह्याला जामीन कसा मिळतो ते. अशा दोस्तांबरोबर दोस्ती कशी निभवायची हे चांगल्या प्रकारे जाणतो मी. बरं झालं की माझ्या मार्गातला हा काटा आपणहूनच दूर गेला. रेखाही भाग्याची. वा आशा वा, एक छानच झालं. आज जर मी हट्ट करून तुला स्वयंपाक करण्यापासून थांबवलं असतं तर इतकं स्वादिष्ट जेवण तर मला जेवायलाच मिळालं नसतं. खरंच फार छान स्वयंपाक केला होतास. नानू, मी इथे येणार आणि स्वयंपाक तुम्ही करायचा, चांगलं दिसेल का? आजपासून तुम्ही आरामात बसून जेवायचं आणि मी जेवण बनवणार.
आठवतंय बेटा, जेव्हा तू लहान होतीस ना, तेव्हा अशाच प्रकारे मला जबरदस्तीने तुझ्या जवळ बसून घ्यायचीस आणि मग माझ्यासोबत बसायचीस आणि मग मी तुला माझ्या हाताने जेवण बनवत असे. नानू, त्या लहानपणीच्या गोष्टी झाल्या. आता मी मोठी झाले आणि आता तर मी जेवण बनवू शकते आणि बरंच काही करू शकते. हो बेटा, मुलं भले कितीही मोठी होत तरीही ती आई वडिलांसाठी मुलंच असतात. हो नानू, तुमचं म्हणणं बरोबर आहे. जुन्या आठवणी भावनांना आणखीच मजबूत करतात. नानू, आशिष दादा नाही आला अजून. कधीपर्यंत येईल तो? बेटा बस, येईलच तो इतक्यात. बघ आला बघ. आशा, ये ये आशिष, मी आणि आशा तुझीच वाट पाहत होतो. हो का? ठाऊक आहे, आज हिने मला स्वयंपाकच नाही करू दिला आणि इतकं स्वादिष्ट जेवण बनवलंय की काय सांगू मी तुला. माझ्यासाठी काही शिल्लक राहिलंय का हो नाही? तर अगदी भरपूर आहे तुझ्यासाठी. अगं आशा बेटा, बेटा तू इथेच थांबली आहेस तर असं तर नाही ना होणार की तिथे विजय आणि त्याच्या घरची मंडळी जेवणासाठी तुझी वाट पाहत असतील. एक काम कर, तू त्यांना फोन करून सांग की तू इथेच जेवून मग येणार आहेस म्हणून. नाही नानू, त्या घरी माझी कोणीही वाट पाहत नसते. त्या लोकांबरोबर बसून जेवणाचा अधिकार मी... काय बोलतेस तू बेटा? काय झालं? हे काय सांगतेस? जर तू त्यांच्याबरोबर बसून जेवण जेवू शकत नाही तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे की त्या लोकांमध्ये राहूनही तुला वेगळं राहावं लागतंय. बेटा, तू त्या घरची सून आहेस. तुझा अधिकार सर्वात पहिला आहे. खरं सांग तू मला, काही असं तसं तर नाही ना झालं? नाही नानू, विशेष काही नाही झालंय. सर्व काही ठीक आहे. अहो जाऊ देत ना. चल, मी तुला जेवण वाढते. नाही का? का सोडू या गोष्टीला? पहिलं तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुला जर त्या घरात अशा प्रकारे वागवलं जात असेल तर त्या घरात राहायची काय गरज आहे? काय नाना? हे बघ दादा, त्या घरात मला राहावंच लागणार आहे. सासर आहे ते माझं. चल, मी जेवायला वाढते. जा बेटा, जेवून घे. पप्पा, मी तर तुम्हाला इतकंच सांगेन की तुम्ही या गोष्टीत पडताच कामा नये. ज्याला जे करायचं ते करू दे. नंतर जे काही होईल ते पाहू आपण. म्हणजे मी हे सगळं पाहून पण गप्प बसू? बेटा, सध्या तर ही गोष्ट घरापुरतीच, पण एकदा काही गोष्ट बाहेर पडली ना तर सगळ्या घराची बदनामी होईल. पल्लवीवर तर आता काही बंधनं राहिलेलीच नाही. विजयला भेटायला गेली होती, अजून परत नाही आली आहे ती. ही मोकळीक तर पल्लवीला मम्मीनेच दिली आहे आणि तुम्हाला तर ठाऊकच आहे पप्पा की मम्मीला समजावणं फार कठीण असतं. ती कोणाचं ऐकून घेणार नाही. बेटा, तू बोलली नाहीस ती कधी परत येणार आहे? पप्पा, अहो मम्मीने दीदीला फोन केला होता आणि दीदीने तिला सांगितलं की तिला आणखी वेळ लागणार आहे. बघ, ऐक, आणखी वेळ लागणार आहे तिला. ना कोणी जाब विचारणार आहे ना पल्लवी कोणाला उत्तर देणार आहे. पप्पा, मला तर काही समजतच नाहीये की हा पेच कसा सुटणार आहे ते. मी तर आता असा विचार करतो बेटा की पल्लवीच्या आईला इथे बोलावून घ्या, म्हणजे मग ती स्वतःच बघेल की पल्लवीचं काय चाललंय आणि मग स्वतःलाच ठरवू देत की हे योग्य आहे की अयोग्य. नाही पप्पा, मम्मीला या गोष्टीचं फार वाईट वाटेल. सध्या तरी मावशीला या बाबतीत काही कळवू नका. अजून काही दिवस वेट करूया आपण. रेखा ही भाग्याची. तू काळजी नको करूस, तुझे पप्पा सगळं नीट करतायत. काय चाललंय तुमचं बाबा? अजूनपर्यंत तुमची ती लाडकी सून नाही आली? मला तर वाटतंय की तीही या गोष्टीचा छडा लावायचा प्रयत्न करत असेल की रोहितच्या खुनामागचं सत्य काय. त्या बाबतीतला कुठलाही पुरावा मिळणार नाही. तिला तेच करावं लागेल जे आपण तिला सांगू. यावं यावं सुनबाई, इतका उशीर केलात. आम्ही तर डोळ्यात प्राण आणून तुमचे वाट पाहत होतो. नानाजींना भेटायला गेली होतीस ना? काय म्हणाले ते? अहो, जायच्या आधी एक गोष्ट तर सांगा मला की काय ठरवलंय तुम्ही? मला हे सत्य तुझ्यासमोर कधीही येऊ द्यायचं नव्हतं की गुन्हा विजयच्या हातून.
पण आता ही गोष्ट तुझ्या समोर आलीच आहे, तर मग आता तुझा निर्णय सांग आम्हाला. बोला सुनबाई. कुणा दुसरीचं कुंकू असतं तर गोष्ट वेगळी असती, पण तू स्वतःच्याच कुंकवाला फासावर चढवायला निघालीस. बघ ना, आणि इथे तर तुझ्या स्वतःच्या कुंकवाची गोष्ट आहे. तू काय विचार केलायस ते आम्हाला जाणून घ्यायचंय. अरे गप्प कायस, बोल, सांग आम्हाला काय ठरवलंस तू. अरे आम्हाला सुद्धा कळू देत ना की तुझ्या लेखी तुझ्या कुंकवाची काय किंमत आहे. हं? बोल ना, बोल. मी तर हे पाहतेय की देश आणि कायद्याची तुमच्या लेखी काय किंमत आहे ते, जी माझ्या लक्षात आली आहे. हा देशाचा नाही, या घराचा प्रश्न आहे, तुझ्या सौभाग्याचा प्रश्न आहे. जर कायद्याच्या पालनासाठी, न्यायासाठी मी जर कोणा दुसऱ्याच्या पतीला फासावर लटकवू शकते ना, तर तीच गोष्ट मलाही लागू होते. जर माझ्या नवऱ्याने गुन्हा केला असेल, तो गुन्हेगार असेल, तर केवळ ह्यासाठी की तो माझा नवरा आहे म्हणून तो गुन्हेगार असूनही निर्दोष ठरत नाही. जर विजयने गुन्हा केला असेल तर मी त्याला शिक्षा देऊन दाखवेन. मग भलेही माझं सौभाग्य असो किंवा त्याऐवजी मीच का असेना. ही माझी श्रद्धा आहे माझ्या देशावरची आणि माझ्या संविधानावरची, आणि मी माझ्या तत्वांना नाही बदलू शकत. समजलात तुम्ही? फारच तत्वांच्या गोष्टी करतेय. पल्लवी, तुझी हिंमतच कशी झाली माझ्या खोलीत यायची? हिला ही हिंमत आणि अधिकार मीच दिलाय. हा अधिकार अनैतिक आहे, अगदी त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे तुम्हा दोघांमधले हे संबंध. पल्लवी, आज तू इथे येऊन स्वतःच्या पतनाच्या सगळ्या सीमा ओलांडल्यास. मी हा विचारही करू शकले नसते की तुझं इतकं अधःपतन होईल. बडबड बंद कर आशा. तुला पूर्णपणे ठाऊक आहे की माझं पल्लवीवर किती प्रेम आहे. जर तुझी बायको अशिक्षित, गावंढळ असती ना, तर तुझ्या अशा वागण्याचा तिच्यावर काहीही परिणाम झाला नसता विजय. पण ज्या प्रेमाचा तू टेंभा मिरवतोयस ना, ते प्रेम करायचा अधिकार तुला कोणी दिला? तू माझा नवरा आहेस आणि तू जे करतोयस ना, ते चुकीचं नाही, गुन्हा आहे. एक अशिक्षित मुलगी सुद्धा या पातळीपर्यंत जात नाही कधी, ज्या पातळीपर्यंत तू जात चाललीयस. हीच वकिली शिकलीस तू पल्लवी? ह्याला जर समजत नसेल ना, तर तू त्याला समजाव की कायदा काय असतो ते. बघ, कायद्याला देण्यासाठी उत्तर आहे आमच्यापाशी. तुला त्याची चिंता करायची काहीच गरज नाहीये. विजय बरोबर लग्न करून तू कुठल्या कायद्याचं पालन केलंयस ते मी चांगल्या प्रकारे जाणते. पण हो, एक गोष्ट मात्र तू चांगल्या प्रकारे लक्षात घे की मी विजयवर खूप प्रेम करते आणि विजय माझ्यावर खूप प्रेम करतो. कीव येते मला तुझे विचार ऐकून, आणि वाईट वाटतंय तुझ्या या प्रेमाच्या अंतिम परिणामाचा विचार केल्यावर, ज्याची तुला काहीच कल्पना नाही. एका लग्न झालेल्या पुरुषावर प्रेम केल्याचा टेंभा मिरवतेस ना पल्लवी. तुला ठाऊक तरी आहे, एक लग्न झालेला पुरुष जेव्हा कोणा बाईला स्वतः बरोबर ठेवतो तर तिला काय म्हणतात? तुझ्या या तोंडाला लगाम घाल आशा. सत्य असंच बोचतं. आज तर केवळ मी बोलले तर एवढं बोचतंय तुला. उद्या जेव्हा सारं जग तुम्हा दोघांच्या संबंधांकडे बोट दाखवेल ना, तेव्हा कोणाला चेहरा दाखवायच्या लायकीचे राहणार नाही तुम्ही दोघं. आमची नाही, स्वतःची चिंता करतो. पल्लवीला इथे मी घेऊन आलोय आणि तिची जोपर्यंत इच्छा असेल इथेच राहील. जे करायचं असेल कर तू.
काय काय सांगताय तुम्ही दोघी? विजय पल्लवीला घेऊन आलाय? खरं तर पल्लवीला आपल्याला भेटायचं होतं. तिला जाणून घ्यायचं होतं की आपलं तिच्या बाबतीतलं मत काय आहे. हो हो, ते सगळं ठीक आहे, पण आशाच्या खोलीत तिला पाठवण्याची काय गरज होती? पप्पाजी, खरं तर साळेसाहेबांना हा सल्ला मीच दिला होता. त्याने काय फायदा होणार? त्याने तर आशा आणखी भडकून उठेल. पप्पा हट्ट धरून बसलीये ती. म्हणूनच तर आपण तिला आधीच विचारलं होतं की तिला काय वाटतं. जर त्यावेळेस ती म्हणाली असती की विजयला ती जेलमध्ये नाही पाठवणार, विजयला वाचवेल, तर मी आत्ता जाऊन पल्लवीला परत पाठवलं असतं आणि मग आपण परिस्थिती सांभाळून घेतली असती. आशा तर तशीही स्पष्टपणे सांगतेय की विजय दोषी असेल तर ती त्याला शिक्षा द्यायलाच लावेल. पाहताय ना काय हद्द गाठलीये तिने. सुहासिनी, काही लोकांना स्वतःशी समझोता करायला वेळ लागतो, आणि विजय बरोबर पल्लवीला पाहून आशाच्या मनात हे नाही का येणार की विजय असा काय लागतोय तिचा? याने तर ती त्याची आणखी कट्टर शत्रू बनेल. पप्पाजी, जर ती दुश्मन बनायच्या लायकीची असती तर हे घर सोडून ती निघून गेली नसती. बघा, हे नातं तोडायची हिंमत ती करूच शकत नाहीये. हो, पण आशाला तोडण्यासाठी जे काही प्रकार वापरावे लागतील आपल्याला वापरायला हवे. पप्पा, असं होऊ शकतं की विजयला गमावण्याच्या भीतीने ती पूर्णपणे कोलमडून जाईल. शिवाय आज विजयला पल्लवीच्या सोबत पाहून तिच्या हे लक्षात येईल की विजय तिला नाकारू शकतो, आणि यासाठी आशा आपलं म्हणणं ऐकायला तयार होईल. मग तुझं म्हणणं बरोबर आहे रिधिमा. आता पल्लवी आलीच आहे तर जेवण जेवणच जाईल ती. रिधिमा, तू एक काम कर, तिथे जाऊन बघून ये की काय होतंय तिथे. जा. ठीक आहे, मी जाते तिकडे. अजून किती खालच्या पातळीवर जाणार आहेस? लाज वाटायला हवी तुला. आशा, तुम्ही मोठ्या आहात. इतक्या खालच्या पातळीवर जाऊ नका की मला उत्तरं द्यावी लागतील. मावशी, तिथं तर माझ्या समोर आशा विजयला धमकी देत होती, शिक्षा द्यायची. काय? हो, यामुळे एक गोष्ट तर स्पष्ट झाली की विजय जे पण म्हणत होता ते खरं होतं. विजयच्या गळ्यात आशाला जबरदस्तीने बांधलं गेलंय.